लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पुसद लोहरामधून। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील लोहरा इजारा येथे संविधान सन्मान दिनी विविध ग्रामपंचायतचे सरपंच आणि विविध मान्यवरांचा संविधान राष्ट्रीय ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक करताना आयोजक सुदाम चिरंगे म्हणाले की आपल्या भारत देशाचा राज्यकारभार हा भारतीय संविधानाच्या राज्यघटनेनुसार चालतो। त्याच संविधान राष्ट्रीय ग्रंथाची प्रत्येक भारतीय नागरिकाला आवड निर्माण व्हावी, त्याचा अभ्यास व्हावा, याच दृष्टिकोनातून 26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिनानिमित्त लोहरा ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध सरपंच तथा मान्यवरांचा निळे फेटे बांधून व राष्ट्रीय संविधान ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला, हे आमचे भाग्य आहे। कार्यक्रमाच्या शेवटी 24/11च्या मुंबई हल्ल्यामधील शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून कुंभारी येथील सरपंच अर्चना पवार, राज्यशास्त्राचे प्राध्यापक पवार सर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख सरपंच, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष राजेश ढोले, कार्याध्यक्ष शब्बीर शेख, सरपंच संभाजी मन्ने, गणेश भुजाडे, शे हलीमा बी, तलाठी किशोर मुत्यालवार, कृषी सहाय्यक मनोज कांबळे, अमरदीप चव्हाण, प्रकाश गोबरा चव्हाण, धनसिंग चव्हाण, मधुकर राठोड, रमेश जेता चव्हाण, उल्हास चव्हाण, दशरथ चव्हाण, विशाल कांबळे इत्यादींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संविधान दिन साजरा होता। आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय म्हणता या ठिकाणी सुदामरावजी चिरंगे आहेत, आजचा जो संविधान दिन आहे, मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या। साहेब, खऱ्या अर्थाने भारताला लोकशाही मिळाली आणि आजपर्यंत खेडेगावामध्ये संविधान समजलेलं नव्हतं आणि मी या ग्रामपंचायतचा प्रथम नागरिक या नात्याने माझ्या गावामध्ये संविधान घरोघरी पोहोचाव या हेतून आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। आणि नेमकंच आज पूर्ण भारतामध्ये माननीय प्रधानमंत्री साहेबांनी पण घरोघरी संविधान अभियान राबवण्याचे आत्ताच आदेश काढलेले आहेत आणि हा कार्यक्रम आम्ही पूर्वनियोजितच होता। आणि मला एक आज या संविधान दिनी असं वाटते की खरोखर जर संविधानाचा जर प्रत्येकाला अभ्यास केला तर खरोखरच भारतातली जे काही लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, एवढेच मी आजच्या दिनी सांगू इच्छितो। या ठिकाणी भारत राज्यघटना आहे आणि प्रशासनामध्ये प्रशासन व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते, कारण गाव खेड्यापर्यंत जर विकास करायचा असेल तर प्रशासन हा प्रमुख घटक आहे। आपण या ठिकाणी जे सचिव आहेत या ग्रामपंचायतचे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय म्हणता आपण या ठिकाणी आपण जो उत्सव साजरा केला संविधान दिन, यावर आपली प्रतिक्रिया। आज 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत लोहरा इजारा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला व उपस्थितांना सर्वांना आमचे गावचे सरपंच यांच्या संकल्पनेतून सर्वांना संविधानाच्या प्रती भेट देण्यात आली आहे। निश्चितच हा उल्लेखनीय कार्यक्रम आहे, कारण भारताचं संविधान हे पुस्तकामध्ये नमूद केलं आहे आणि ते वाचन आहे आणि भारतामध्ये जी काही संविधानामध्ये मूल्य जोपासलेली आहे ती जर अंगीकारायची असेल तर गाव खेड्यापर्यंत जावं लागेल। आणि भारताचा जो प्रधानमंत्री आहे तोच गावातला सरपंच या नात्याने तेवढ्याच महत्त्वाचा अत्यंत आहे। या ठिकाणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत देशमुख, काय म्हणाल आजच्या दिवशी आपली प्रतिक्रिया? आता संविधान दिन 26 नोव्हेंबर हे या आपल्या लोहरा गावामध्ये आमच्या सरपंच संघटनेचे सहकारी व आमचे वडिलांप्रमाणे काका चिरंगे काका यांच्या संकल्पनेतून चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेण्यात आला। बाकी आमच्या गावात पण छोटा कार्यक्रम घेण्यात आला। माझे मत आहे की सर्व सरपंच संघटना मी आवाहन करतो की प्रत्येक संविधान दिनी सर्वांनी मिळून या अशा प्रकारे संविधान दिन साजरा करावे व आपल्या देशाचे संविधान सर्व जनतेपर्यंत पोहोचवावे हीच आमची सर्वांची इच्छा राहील। निश्चित आपण बघू शकतो, शिकेल तो टिकेल, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला। याप्रमाणे या ठिकाणी राज्यशास्त्राचे अभ्यासक आहे, या ठिकाणी त्यांनी आलोचक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य सादर केलं, तरी परंतु त्यांची एक प्रतिक्रिया घेऊ। काय म्हणतात सर, आपण एक राज्यशास्त्राचे अभ्यासक, भारतीय संविधान किती महत्त्वाचं आहे? आज लोहरा इजारा या ग्रामपंचायतच्या वतीनं जो 26 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून आपण जो साजरा करतो, संविधान दिन साजरा करण्याचा एकमेव उद्देश असतो की या संविधानाच्या संदर्भात
ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत संविधानामध्ये काय आहे हे पोहोचलं पाहिजे आणि संविधानामध्ये जे काही अधिकार आहे, जे कर्तव्य आहे, या कर्तव्य आणि अधिकाराची जाणीव या गावातील प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. आणि लोकशाही ही बळकट करायची असेल, लोकशाही मजबूत करायची असेल तर शेवटच्या घटकाला या लोकशाहीमध्ये सहभागी करून लोकशाहीचं जे काही विकेंद्रीकरण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही अपेक्षित आहे किंवा शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास करायचा असेल या संविधानाची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि संविधानाची अंमलबजावणी करण्याचं काम या देशातील प्रत्येक नागरिकाचं आहे, शासकचं आहे आणि शासिकचं आहे. कारण आज सत्तेवर असलेले लोक आणि सत्तेवर पाठवणारे लोक, आज आपल्याला माहिती आहे की लोकशाहीची व्याख्या करत असताना अब्राहम लिंकननी जी काही लोकशाहीची व्याख्या केली की लोकांनी लोकांकरिता आणि लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही आहे. आणि हे शासन जे चालते हे लोकांसाठी चालते, म्हणून लोकांच्या इच्छा, लोकांच्या आकांक्षा, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर संविधानामध्ये जी काही जबाबदारी आहे आज ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम या ग्रामपंचायत स्तरावर सरपंच असेल, सचिव असेल किंवा वरच्या पातळीवर पंचायत समिती असेल, तो BDO असेल किंवा पंचायत समितीचा सभापती असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषदचा CO असेल आणि राज्य लेवलला तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री असेल किंवा तुमच्या राज्याचा राज्यपाल असेल किंवा तुमच्या देशाचा राष्ट्रपती असेल, या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून तर स्थानिक स्तरावर असलेल्या प्रत्येक घटकांनी संविधानाच्या माध्यमातून जर आपण प्रत्येक घटकाची अंमलबजावणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित असलेलं भारत आहे, अपेक्षित असलेला देश आहे, या देशाची आणि समाजाची प्रगती होईल. माझी शेवटी या संविधान दिनानिमित्त सर्व नागरिकांच्या वतीनं आणि संपूर्ण देशाच्या नागरिकांच्या वतीनं माझी एक अपेक्षा आहे, या देशातील संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास जर झाला तर आपण समजावं की आपण संविधान दिन साजरा केला. नुसतं संविधान दिन साजरा करून चालणार नाही, या संविधानामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाची अंमलबजावणी व्हावी ही माझी अपेक्षा आहे. आणि आज लोरा या ग्रामपंचायतच्या वतीनं आदरणीय चिरंगे काकांनी मला इथं बोलवलं, आपल्यासमोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी चिरंगे काकांचा आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी भारतामध्ये चूल आणि मूल या संस्कृतीला फार जोपासत होते, परंतु भारतीय संविधानाने ते बदलून टाकलं. स्त्री आपला नाही तर सबला आहे आपण दाखवून दिले. भारतीय संविधानाने आजची जी स्त्री आहे ही आमूलाग्र बदल करत आहे आणि या संविधान रूपी आपण महिला म्हणून या ठिकाणी स्त्री धोरण असेल, स्त्रीला जर उद्योग या क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रीला आणण्याने साधारण महत्त्व आहे. आपण काय सांगाल या ठिकाणी प्रशासनामध्ये ग्रामीण भागातून आलात आपण, विदेशामध्ये दौरा केलेला आहे, तर आपला अनुभव काय? धन्यवाद. सर्वप्रथम जय भीम, जय संविधान. हा लोरा ग्रामपंचायतीने जो संविधानाचा कार्यक्रम राबवलेला आहे, आदरणीय चिरंगे काकांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. हा उपक्रम मला तर असं वाटते प्रत्येक देशामध्ये जी ग्रामपंचायत ग्रामीण जनता आहे त्यांना संविधान काय आहे हे आपण म्हणजे सांगितलं पाहिजे याद्वारे, आणि प्रत्येकाने संविधानाचा अर्थ, संविधान काय आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.